गेल्या 30 वर्षांपासून इगतपुरी नगर परिषदेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता आहे। गेल्या 30 वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कोणत्याही पक्षाची युती केली नाही व स्वबळावर जी आहे ती एखादी सत्ता या नगर परिषदेवर आणली व या नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवला। मात्र गेल्या 30 वर्षात लाईट, पाणी, रस्ते, नाले आणि धार्मिकता या 4 विषयांवर निवडणुका झाल्या। मात्र या मूलभूत सुविधा आजपर्यंत व्यवस्थित पुरवता आल्या नसल्याची चर्चा नागरिकात आहेत। त्यातच रोजगार, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, सार्वजनिक शौचालय यासह आता वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मागील निवडणुकीत 3 पक्षात लढत होती, मात्र आता 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। लोकसभेला महाविकास आघाडी आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले होते, त्यांना आता थेट निवडणुकीची धुरा हाती घेऊन मैदानात उतरावे लागणार आहे। सद्यस्थितीला सप्तरंगी लढत होणार असल्याचे चित्र असून स्वबळ आजमावले जाणार आहे। 17 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिनांक आहे। तोपर्यंत बंडखोराची झळ प्रत्येक पक्षाला सोसावी लागेल। पक्षांकडे इच्छुक जास्त असल्याने प्रत्येकालाच तिकीट देऊ असे सांगण्यात आले असले तरी पुन्हा एकालाच तिकीट मिळणार असल्याने बाकीचे इच्छुक राजकीय सोय म्हणून दुसऱ्या पक्षाचा आसरा आजच शोधून ठेवत आहेत। मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुद्धा विरोधकांकडून योजनाबद्ध प्लॅनिंग केली जाते। त्यातच उमेदवाराला समस्यांची जाण असावी, त्याची नाव जनतेशी जोडली असावी आणि कामे करण्याची त्याची इच्छाशक्ती असावी, अशाच उमेदवारांना निवडून देण्याचा कौल मतदारांकडे सध्या पाहायला मिळतोय। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।